आज जमा होणार आहेत। तुम्ही बँकेचं खातं लगेच या ठिकाणी आता चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आता आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे आज या ठिकाणी आता तुमच्या या बँकेमध्ये आता जमा होणार आहेत। तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान आता 20वी किस्त 2000 रुपये सुद्धा आजच त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहेत। तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता जाहीर केल्या। आजच तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये नमोचा सुद्धा हप्ता या ठिकाणी येणार आहे। पीएम किसान योजना आता याची लाभार्थी यादी देखील आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहे। त्यामुळे लाभार्थी यादी तुमच्या मोबाईलवर नेमकं कशी बघायची पुढे तुम्हाला सांगण्यात आलं आहे। लक्ष देऊन बघा। काही वेळात पीएम किसान व नमो शेतकरीचे 4000 रुपये तुम्हाला येणार आहेत। पुढच्या काही तासांमध्येच पीएम किसान व नमो शेतकरीचे दोन्ही मिळून 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपलेली आहे। राज्यातील या 12 जिल्ह्यामध्ये नमोचे व पीएमचे मिळून दोन्ही मिळून आता तुम्हाला 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी जमा होणार आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेचे खातं लिंक करून ठेवलंय अशा बँकेमध्ये आता आज पीएम किसानचा व नमो शेतकरीचे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहेत बघा। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे। आज महाराष्ट्र बँकेत येणार आहेत, बँक ऑफ इंडियामध्ये येणार आहेत। तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळतोय। आता पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी हा लाभ आता मिळतोय। त्यानंतर एचडीएफसी बँकेत खातं असेल, आयसीआयसीआय बँकेत जर तुमचं खातं असेल, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला लाभ हा आज मिळणार आहे। तसेच बँक ऑफ बडोदा त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक या बँकामध्ये तुमचे खाते जर उघडून ठेवलं असेल आणि आधार कार्ड लिंक त्या बँकेच्या खात्याला जर केला असेल तर आता इथून पुढे आज तुम्हाला केव्हाही दिवसभरामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा झाल्याचा पीएम किसान योजनेचा आणि नमोचा तुम्हाला आज मेसेज या ठिकाणी आता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला त्या ठिकाणी मागचा मिळाला तुम्हाला। त्यानंतर बरोबर आज 4 महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। 4 महिने पूर्ण झाल्या तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जातो। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरीचा 7वा हप्ता आणि त्या ठिकाणी पीएम किसानचा 20वा हप्ता सोडण्यासाठी बँकांना आदेश त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। कोणती लिस्ट आल्या बघा। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर त्या ठिकाणी नमो शेतकरीचा 7व्या हप्त्याची वाट बघत होता। अखेर तुमची प्रतीक्षा आज पूर्णपणे संपल्याचं पाहायला मिळते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतकऱ्यांना काल संध्याकाळीच एका बैठकीत पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये बँकेमध्ये आता त्यांच्या सोडले जाणार आहेत। मग त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत बघा। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आता व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या। आज तुम्हाला 4000 रुपये पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये आहे का बघा। आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना सकाळी सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्याचा मेसेज सुद्धा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी आल्याचं बघायला मिळालं आहे। ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आता पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत यामध्ये एक अडचण होत आहे। म्हणजे काही शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत तर त्यांच्या शेजारीच असणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे हे जमा होत नाहीत। त्यामुळे तातडीने हे काम लगेच केल्यावर तुम्हाला पैसे खात्यामध्ये येऊन पडतील। ते काम सुद्धा पुढे कोणतं करायचं आहे तुम्हाला आता पुढे समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला नेमकं आजच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरीचे 2000 रुपये आजच्या आज जर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाहिजे असेल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत त्या जिल्ह्यांची नावे लगेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगणार आहे। तसेच तुम्हाला पीएम किसान बद्दल काही अडचण असेल
किंवा तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल काही तुम्हाला PM किसान योजनेबद्दल काही तुम्हाला विचारायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आणि या ठिकाणी आम्ही देणार आहे। आता बघा, आता ज्याच्या माध्यमातून तुम्ही PM किसान योजनेचा हप्ता जर आज येण्यासाठी उशीर झाला तर बाय चान्स उशीर जर झाला तरी सुद्धा कॉल करून तुम्ही स्पष्टपणे त्या नंबरवर आता विचारू शकणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्यांची नावे या लिस्टमध्ये आता तुम्हाला पुढे सांगण्यात आलेत। त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता आजच येऊ शकतो, नमोच आपण येऊ शकतो। जिल्ह्यांची लिस्ट पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक कान देऊन लक्ष द्या। त्या ठिकाणी तुम्ही आता बघायचं आहे। आता बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आल्या। तुमचा जिल्हा असेल तर आज तुम्हाला या ठिकाणी PM आणि नमोचे 4000 रुपये येणार आहे। तर बघा, आता बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, तर तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला हप्ता आज येणार आहे। तुम्ही आत्ताच पहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता सोडल्याचं त्या ठिकाणी आता बातमी सुद्धा आली आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडलाय बघा। पहिला जिल्हा मित्रांनो यामध्ये येतोय अमरावती। बघा, जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या। जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातून जर आता या ठिकाणी हा व्हिडिओ जर पाहत असाल आणि तुम्ही या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या बँकेला आधार कार्ड जोडणी जर या ठिकाणी केली असेल तर मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला जर जोडलेला असेल तर तुम्हाला PM किसानचे 2000 आणि या ठिकाणी नमोचे 2000 असे टोटल तुमच्या बँकेमध्ये आता सोडले जाणार आहेत। लक्षात ठेवा, अमरावती जिल्हा। त्यानंतर आता बघा, तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील असाल तर पुढे तुम्हाला जर या ठिकाणी आज हप्ता यायला काही प्रॉब्लेममुळे लेट झाला तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देण्यात आला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट इथे सांगत आल्या। आता या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा PM किसानचे हप्ते सोडले जातात त्या जिल्ह्यांची नावे आता या ठिकाणी सांगण्यात आलेत। फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होणार आहेत, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेत, काही वेबसाईट सुद्धा सांगण्यात आलेत, ज्याच्या माध्यमातून जर तुम्हाला PM किसानचा हप्ता बाय चान्स आज येण्यासाठी जर उशीर होत असेल तर तुम्ही त्याला कॉल करून सुद्धा विचारू शकता, आम्हाला आमचा हप्ता लेट का होतोय, अजून का आला नाही, अशा प्रकारची चौकशी सुद्धा तुम्ही कॉलवर आता फोनवर करू शकता। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तुमच्या जिल्ह्यांची नावे यामध्ये आहेत का सर्वांनी लक्ष देऊन आता बघायचं आहे। पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांनी eKYC केले असेल, जर तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड काढायला सांगितलं ते जर काढून ठेवले असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून आज हप्ता सोडण्यात येतोय। या वाशिम जिल्ह्यामध्ये खूप गोरगरीब शेतकरी आहेत। या जिल्ह्यामध्ये आता बघा, या ठिकाणी आता वेगवेगळ्या जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो सुविधा या वाशिम जिल्ह्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी करायला सुरुवात केल्या। म्हणजे या ठिकाणी आता PM किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना खूप लवकर पैसे सोडण्यात येत आहेत। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातून तुम्ही जर शेतकरी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। तुम्हाला सुद्धा सर्वात पहिल्यांदा PM किसानचा हप्ता आज येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सर्व कामे करून ठेवलेत, तर तुम्ही अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही या ठिकाणी आधार कार्डला लिंक बँके केला असेल, तुम्ही लिंक जर केले असेल, फार्मर ID कार्ड या ठिकाणी जर तुम्ही काढून ठेवला असेल तर ही सर्व कामे पूर्ण जर केली असतील तर तुम्हाला PM किसानचा हप्ता, नमोचा हप्ता त्या ठिकाणी वाढ जर बघत असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये दोन्ही 2000 अधिक 2000 4000 रुपये येत आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्ष देऊन बघा। आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का बघा। यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने खूप सारं नुकसान झालंय। या सर्वांचाच विचार करून सर्वात पहिल्यांदा PM किसानचा नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी आता मित्रांनो सोडला जाणार आहे। सरकारचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आजच्या आज तुम्हाला या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे सोडण्यात यावेत। स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकमध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्ष देऊन बघा, कारण लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला PM किसानचा 20वा हप्ता सोडण्यात येतोय। त्यामुळे सर्वांनी तुमच्या जिल्ह्यांची नावे यामध्ये आहेत का बघा, आणि जर नावे नसतील तर पुढे काय करायचं आहे ते पण व्हिडिओच्या शेवटी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा,
कारण व्हिडिओच्या शेवटी काही वेबसाईट सुद्धा सांगण्यात आले आहेत, त्यावरती स्वतः तुम्ही जाऊन मोबाईलवरती कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे। PM किसान योजनेचे पैसे आम्हाला का आले नाहीत असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता। कोणती अडचण आहे का हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन विचारू सुद्धा शकता। कसं चेक करायचं तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे आता पुढचा जिल्हा यवतमाळ। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या बँकेला तुम्ही आधार कार्ड जोडला असेल, फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाणार आहे। पुढचा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे वर्धा जिल्हा। जर तुम्ही या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी आता आलेली आहे। तुम्हाला सुद्धा PM किसानचा 20वा हप्ता आज सोडण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील शेतकरी खूप गरीब जास्त आहेत। काही शेतकऱ्यांना 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा काही ठिकाणी मुश्किल होऊन जातं। अशा शेतकऱ्यांचा हाल बघून आता सरकारने PM किसान व नमोचा हप्ता या ठिकाणी 20वा सोडलाय। त्यामुळे आज सोडण्यात येतोय। तर हे जिल्हे पहिल्यांदा घेण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून या शेतकऱ्यांना ओळखलं जातं। पुढचा जिल्हा हे बघा जालना जिल्हा। या जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या ठिकाणी जर तुम्ही आधार कार्डची जोडणी बँकेला केली असेल तर तुम्हाला सुद्धा EKYC केले असेल, फार्मर ID कार्ड काढला असेल तर सर्व कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये PM किसानचा 20वा हप्ता नमोचा हप्ता जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांनी शेतामध्ये हळद त्या ठिकाणी आता केल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा अंदाज काय सध्याला दिसेना झालाय। पेरणीसाठी पैसे शेतकऱ्यांजवळ संपले आहेत अशी व्यवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसत आहे। तशातच आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय। PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना आज या ठिकाणी सोडण्यात येत आहेत। आता ते आजपासून सुरुवात झाल्या। आजपासून केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो पण शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बीड। या जिल्ह्यातून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। तुम्हाला सुद्धा आज पैसे सोडण्यात येत आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धाराशिव। या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेचं खातं या ठिकाणी लिंक केलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेच्या माध्यमातून नमोच्या माध्यमातून हप्ता हा सोडण्यात या ठिकाणी येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे परभणी। तुमचा आता आनंदाची बातमी परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर। या जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता नेहमी असते, पाऊस काळ या ठिकाणी कमी असतो। सर्व काही पेरणी केलेले पीक जास्त तर ते पावसाच्या जीवावर अवलंबून असतं। त्यामुळे या वर्षीचा पाऊस काळ काय वातावरण सध्याला नीट दिसत नाही। त्यातच आता PM किसानचे पैसे येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होत दिसतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली। जर या जिल्ह्यातून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड या ठिकाणी लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येत आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला सुद्धा उद्या परवा त्या ठिकाणी PM किसानचा हप्ता जो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, PM किसान योजनेच्या मागच्या हप्त्याला 19वा हप्ता जो होता तर तुम्हाला 24 फेब्रुवारीला आला होता तर त्याला सोडून पूर्णपणे 4 महिने पूर्ण झालेत। त्यामुळे आज PM किसानचा हप्ता या ठिकाणी देण्यात येतोय। नमो शेतकरीचा हप्ता पण काही जणांना आता इथून पुढे येणार आहे, परंतु यामध्ये पाहिजे तेवढा निधी जर सरकारला या ठिकाणी मिळाला नाही तर PM किसानचा हप्ता फक्त येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता येईल। कारण मागच्या वेळी नमोचा हप्ता लेट आला होता, तशाच प्रकारे आता सुद्धा त्या ठिकाणी लेट येण्याची शक्यता आहे। उशीर सुद्धा या ठिकाणी लागू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आधार कार्डला बँक खाते या ठिकाणी लिंक तुम्ही करून ठेवायचं आहे। तुम्हाला काही वेळातच आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये आता हे पैसे तुमच्या खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।